शर्मिला शिवाजी माने, शासन नियुक्त नगरसेवक 34 गाव विकास कमिटी। येणाऱ्या 15 तारखेला सार्वत्रिक निवडणुका ज्या लागलेल्या आहेत, त्यामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे मार्गदर्शक एकनाथभाई शिंदे व शहरप्रमुख प्रमोदनाना बानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 4 अधिकृत उमेदवार जे दिले आहेत, त्यामध्ये मध्ये राजश्री विकी माने अनुसूचित महिला, तसेच ब गटातून ओबीसी पुरुष संदीप मारुती लोणकर, तसेच क गटातून ओपन महिला सीमा सुधीर गुले व ड गटातून निलेश दिलीपान्ना गुले, असा आमचा 4 जणांचा पॅनल हा आत्ता प्रभाग क्रमांक 15मध्ये सर्वात स्ट्रॉंग पॅनल तयार झालेला आहे। म्हणजे या भागातून तुमचा गट, तुमचं पॅनल निवडून येईल असं तुमचं म्हणणं? 100%, कारण मी स्वतः शासन नियुक्त नगरसेवक असताना माझ्याबरोबर अमर गुले हे मांजरीमधून शासन नियुक्त नगरसेवक होते आणि आत्ता आमच्याबरोबर जे उमेदवार नुकतेच जुडलेले आहेत, एक जण संदीपदादा लोणकर जे आहेत ते माजी उपसरपंच होते केशवनगरचे व त्यांनी बराचसा विकास हा केशवनगरमध्ये अगोदर केलेला आहे। त्याचबरोबर जे मांजरीतून जे उमेदवार आहेत निलेश दिलीपान्ना गुले, यांचे वडील दिलीपान्ना गुले हे मांजरीमध्ये जिल्हा परिषद सदस्य होते। तसेच सीमा सुधीर गुले जे आहेत त्यांचे मिस्टर सुधीरांना गुले हे माजी उपसरपंच होते, तसेच ते 2 वेळा अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत। अशा प्रकारे 4 जण जे आहेत ते खूप छान अशा पद्धतीने मांजरी केशवनगर, मांजरी शेवाळवाडी या भागामध्ये खूप छानरीत्या काम करत आहे। त्यांच्या कामाचा बोलबाला अख्ख्या पंचक्रोशीमध्ये आहे, त्यामुळे 4 जण खूप स्ट्रॉंग आहेत। काय अजून तुम्हाला वाटतं की इथं मागं जे होते त्यांनी काय कामं केली नाही? रस्त्याची अवस्था बघितली तर येताना तर रस्त्याची अवस्था खूप बिकटली। तरी साहेब आत्ता बऱ्यापैकी अवस्था चांगल्या पद्धतीमध्ये आहे। गेल्या 15-20 वर्षापासून 30 वर्ष झाले इथल्या सगळ्या ड्रेनेज लाईन जीर्ण अवस्थेत होत्या, त्या आत्ता आम्ही स्टेप बाय स्टेप 100 कोटीची कामं जी केली आम्ही, त्यामध्ये 99% कामं ही ड्रेनेज लाईन आम्ही सुधारण्यात आल्या। आत्ता कालांतराने हळूहळू आपण तो रस्ता येणाऱ्या 34 गाव विकास कमिटीमधनं खूप असा फंड एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत आम्हाला नगरविकास खात्यामार्फत आम्हाला खूप छान असा फंड येत आहे, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप छान असा विकास होणारच आहे। आणि याच्या अगोदर जे जिल्हा परिषद झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, यामधले नगरसेवक नाही म्हणता येणार, पण ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच उपसरपंच होते, तसेच जिल्हा परिषद सदस्य होते, यांनी काही कामं केलेली नव्हती। ते आत्ता आम्ही या 2 वर्षामध्ये हळूहळू प्रमाणात बऱ्यापैकी तसं कव्हर केलेलं आहे आम्ही। जय महाराष्ट्र। मी सदानंद रामचंद्र कडलक, शिव उद्योग सहकार सेना पुणे शहर अध्यक्ष या नात्याने मी आमच्या शिवसेनाचे जे प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 15, याच्यामधील 4ही नगरसेवक यांना निवडून आणण्यासाठी मला जी काही मदत तिथं करता येईल, म्हणजे माझे मित्रपरिवार असो किंवा माझे नातेगोते असो, तो मी सर्व परीने विकी माने यांना सहकार्य करत आणि तसेच शिवसेनाचे हे 4ही सीट कशी निवडून येतील याच्यावरती आम्ही विचार करून एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही पुण्यामध्ये कशी वाढवता येईल, माननीय नाना भागीरे देखील ताकद वाढवतात, रवी धंगेकरही ताकद वाढवतात आणि या भागामध्ये खरं जर विकासाची कामं जर केली असेल तर ते विकी भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचशी विकास कामे या भागामध्ये झालेली आहेत। कारण तुम्ही जर पूर्वीचं बघितलं असता तर इथं खड्डे म्हणजे एवढे खड्डे होते की म्हणजे सांगता येत नाही, एवढे खड्डे होते। परंतु आता जर आपण पाहिलं, विकी भाऊनी एवढी चांगली कामं केली आणि विकी भाऊ हे प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी कामं करणार आहेत आणि एक म्हणजे कुठलाही राजकीय वारसा नसताना देखील आज त्यांनी इथपर्यंत म्हणजे विकासाची कामं केली आहेत। आणि मला अशी आशा आहे की या परिसरातील नागरिक प्रचंड बहुमताने आम्हाला येत्या 16 तारखेला आमचा भगवा झेंडा हा मांजरी या परिसरामध्ये केशवनगर मांजरी या प्रभागामध्ये 100% भगवा झेंडा फडकणारच आहे। आणि मी माझ्या जितकं मित्र परिवारातर्फे
मी विकी भाऊ आणि सगळ्या टीमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण त्यांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.